नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. आम्ही पूर्वी शाळेमध्ये कॉलेजांमध्ये खेळ खेळायचो ना, तेव्हा कबड्डी, खो खो किंवा क्रिकेट अशा खेळांमध्ये खेळ खेळण्यासाठी आम्ही जे काही खेळाडू असायचे ना, जे प्लेयर्स असायचे ते आम्ही ठरवून घ्यायचो. म्हणजे सगळी पोरं एका ठिकाणी जमा करायचे. जो आमचा कर्णधार असेल किंवा मग आमचा बॉस असेल, आमच्या टीमचा जो काही प्रमुख असेल तो सगळ्यांना उभा करायचा. तिकडच्या टीमचा एक त्यांना सगळ्यांना उभा करायचा आणि सगळी पोरं उभा राहत असताना दोन टीमचे प्रमुख असायचे आणि ते टीमचे प्रमुख शोधून बघायचे, तो कोणता, हा कोणता, हा आहे का बरोबर आहे का, हा बरोबर आहे का. अशा प्रकारे लोक तो निवडून घ्यायचा. म्हणजे प्रत्येकजण असाच करायचा आणि दोघांची त्या मग नंतर थोडीशी चकमक व्हायची. तो म्हणायचा तो मला नको, तो म्हणायचा हा मला नको, तो म्हणायचा तो मला नको, आम्ही हारू, आम्ही जे आहे ते आम्हाला काही अडचणी निर्माण होतील. यासाठी पक्के गडी नेमायचे, म्हणजे चांगले खेळाडू नेमायचे, जेणेकरून आपल्याला मॅच जिंकता येईल, एखादी जी कसोटी आहे ती पुढे घेऊन जाता येईल. यासाठी माणसं निवडायची आणि त्याच्यानंतर खेळायला सुरुवात करायची. नंतर टॉस वगैरे ते व्हायचे आणि कोण कशा प्रकारे जिंकणार आहे यासाठीचे प्रयत्न केले जायचे. कर्णधार प्रमुख जो असतो तो सगळ्या लोकांना जो सोबत घेऊन कसं कुठं फिल्डिंग लावायची, कुठं काय करायचं, या सगळ्या गोष्टींची जे आहे ते निर्देश देत असतो आणि त्यानुसार खेळ खेळला जायचा. आता तुम्ही म्हणाल की काय नेमकं बोलताय तुम्ही, खेळ, कर्णधार, गडी निवडायचं, या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? तर एक प्रमुख गोष्ट सांगणार आहे राजकारणामधली, आणि या खेळातले गडी निवडायचा आणि राजकारणाचा कसा संबंध येतोय, म्हणजे मी जे काही बोललो त्याचा आणि राजकारणाचा कसा संबंध येतोय हे मला थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेमधून, म्हणजे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना होती पूर्वीची, त्या सेनेमधून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगळी शिवसेना निर्माण केली. पुन्हा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला. शिवसेनेचा बाण आणि नाव हे दोन्ही शिंदेंना मिळालं. शिंदेंसोबत जवळजवळ 40-41 आमदार गेले आणि त्या आमदारांनी शिंदेंना सहकार्य करत पुन्हा सत्तेमध्ये ते जाऊन बसले आहेत. आणि शिंदेंसोबत असणारे आमदार हे कोण आहेत? शिंदेंना पुढे घेऊन जाणार आहेत की मागे खेचणार आहेत? शिंदेंचं नाव खराब करणार आहेत की चांगलं नाव उज्ज्वल करणार आहेत? या सगळ्या गोष्टींची चर्चा कधीही नेहमी होत राहिलेली आहे. आता मुळामध्ये शिंदेंसोबत जाणारे लोक हे खोके घेऊन गेलेत किंवा मग विकले गेलेत असं नेहमी विरोधकांनी म्हटलेलं आहे आणि त्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर खडाजंगी सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. कोणामध्ये? उद्धव ठाकरेच्या गटामध्ये आणि शिंदेंच्या गटामध्ये. या सगळ्या गोष्टी आम्ही गेल्या 2 वर्षांपासून पाहत आहोत की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये होत आहेत. शिंदेंचे आमदार आहेत संजय गायकवाड, तिकडं बांगर आहेत, इकडे ते गुलाबराव पाटील आहेत, तिकडं रामदास कदम आहेत. या लोकांच्या जिभेला हाड नाही आहे. हाड नाही आहे म्हणण्यापेक्षा हा फार सोपा शब्द आहे किंवा मग साधा शब्द आहे. हाड नाही आहे. मुळामध्ये या लोकांना इतकी सुद्धा राहिलेली नाही आहे. आणि ती कशामुळे राहिलेली नाही आहे? सत्ता, पद, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टीच्या मस्तीमुळे हे लोक कुणालाही जुमानत नाहीत. शिंदेंचे आमदार आहेत संतोष बांगर. त्यांचे मागचे व्हिडिओ, त्यांचे ऑडिओ क्लिप, व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे हातवारे करून बोलणं, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. संजय राठोड यांचे कारनामे आम्ही पाहिलेले आहेत. तिकडं रामदास कदमांची जी काही बोलीभाषा आहे ती आम्ही पाहिलेली आहे. गुलाबराव पाटलांची बोलीभाषा आम्ही पाहिलेली आहे. इकडे आत्ता नव्यानं बोललेले संजय गायकवाड यांची आम्ही भाषा पाहिलेली. आता ही लोक ह्या शिंदेंसोबत आहेत. शिंदे मुख्यमंत्री आहेत. शिंदे कुठल्या एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहेत, ते संबंध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सगळ्या जाती या समान असल्या पाहिजेत. सगळ्यांना त्यांनी समान न्याय देणं गरजेचं आहे. असं ते करत नाहीत. आता या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्रामध्ये एका नव्या कहाणीचा उदय होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लोक असं म्हणत आहेत की शिंदेंकडे असणारे लोक यांना पद, प्रतिष्ठा, पैशाचा माज आहे आणि ती लोक एक ना एक दिवस शिंदेंना संपवून टाकतील. त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेंचे आमदार आहेत हे आपण पूर्वीच्या काळामधल्या फार जुन्या म्हणी आहेत. त्या म्हणी इथं मला म्हणायच्या नाही आहेत, मात्र त्या म्हणीसुद्धा हे हद्द पार करून पुढे गेलेले आहेत. इतक्या त्यांनी हद्दी पार केलेल्या आहेत या लोकांनी.
मग एखादा आपला राजकीय सहकारी आहे, विरोधी पार्टीचा आहे, विरोधी पक्षाचा आहे, त्याला कसं बोलायचं, तो आपला राजकीय विरोधक आहे म्हणून त्याला एवढं तोंड टाकून बोलायचं का, या सगळ्या गोष्टींचा विसर यांना पडलेला आहे। वाटेल त्या शब्दामध्ये, कुठल्याही शब्दामध्ये, गलिच्छ शब्दामध्ये, माध्यमावर आणि कॅमेऱ्यासमोर सुद्धा हे बिन झिझक बोलतात। म्हणजे कुठल्याही प्रकारची काहीही भीती न बाळगता जाहीरपणे लाकूड मोडल्यासारखं असं बोलतात हे। मग समोरची महिला असेल, पुरुष असेल, कोणीही असू द्या। संजय गायकवाडांचं काय विधान आहे, राहुल गांधींची जीभ हासडून आणेल त्याला 21 लाख रुपये दिले जातील। आता संजय गायकवाड हे संविधानिक पदावर बसलेले आहेत, ते आमदार आहेत आणि अशा लोकांना संविधानाच्या कायद्याची नियमांची पायमली करता येते का, हा पहिल्यातला सगळ्यात मोठा मूळ प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर एकनाथ शिंदेने द्यावं। कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांचे पक्षप्रमुख सुद्धा आहेत। जर अशा प्रकारे त्यांची लोक जाहीरपणे कोणाची जीभ हासडण्याची, कोणाची हत्या करण्याची, कोणाला काहीतरी लावण्याची भाषा करणार असतील तर अशा प्रकारे कायद्याची ही सगळी पायमल्ली आहे आणि त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालणं म्हणजे त्यांच्या शिवीगाळ करण्याला किंवा मग त्यांच्या वागण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मग पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचं समर्थन आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही। सुरुवातीला एकनाथ शिंदे पक्ष फोडून बाहेर गेले तेव्हापासून त्यांच्यावर किती वाईट वेळ आलेली आहे हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे। मुळामध्ये सांगायचं जर झालं तर एकनाथ शिंदेंची फार मोठी पिछेहाट झालेली आहे आणि पुन्हा एकनाथ शिंदेंना पूर्वपदावर यायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची बंधनं घालणं गरजेचं होतं। मात्र शिंदेंची आमदार एकनाथ शिंदेंना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत की काय असं आता वाटायला लागलेलं आहे। कशा प्रकारे जाहीरपणे एखाद्या नेत्याला, एखाद्या राष्ट्रीय नेत्याला धमकी देणं आणि मी त्या म्हणण्यावर ठाम आहे असं म्हणणं, याच्यापेक्षा कुठलाही लाजिरवानापणा त्यांच्या पक्षामध्ये नाही असं म्हणायला हरकत नाही। एकनाथ शिंदेंनी या सगळ्या गोष्टी बारकाईने लक्ष देऊन त्यांना समज द्यायला हवी। म्हणजे एकनाथ शिंदेंची मी नावं घेतल्याप्रमाणे गुलाबराव पाटील आहेत, रामदास कदम आहेत, संजय गायकवाड आहेत, संतोष बांगर आहेत, ही लोक संस्कृतीच्या चौकटीमध्ये बसत नाहीत, ही लोक माणुसकीच्या चौकटीमध्ये बसत नाहीत, ही लोक कुठल्याही मानव धर्माच्या चौकटीमध्ये बसत नाहीत। या लोकांना फक्त आणि फक्त पैसा, पद, प्रतिष्ठा आणि वाटेल त्या गोष्टी हव्यात। त्याच्यापेक्षा त्यांना सामान्य लोक काय, आपले पक्षविरोधक काय, आचारसंहिता काय, भावना काय, प्रेम काय, प्रतिष्ठा काय आणि त्याच्यासाठी लागणारी ही सगळी काही सामग्री लागते त्याचं काय, याचं काहीही घेणं देणं राहिलेलं नाही। म्हणून अशा लोकांना सत्तेमध्ये राहू देणं आमच्या भारताच्या आणि राज्याच्या स्वास्थ्यासाठी म्हणजे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ही लोक आहेत। जशा प्रकारे एखादा रोग येतो, एखादा कोरोना व्हायरस सारखा, तशा प्रकारची ही लोक सत्तेमध्ये आहेत असं म्हणायला काहीही हरकत नाही। साध्या आणि स्वच्छ शब्दामध्ये सांगायचं झालं तर या लोकांना सत्तेमधून खाली उतरवलं पाहिजे आणि शिंदेंना या सगळ्या गोष्टी जर फार फायदेशीर वाटत असतील तर त्यांना सुद्धा सत्तेतून खाली उतरवलं पाहिजे लोकांनी, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। मी सांगितल्याप्रमाणे शिंदेंनी या लोकांना समज देणं गरजेचं आहे। असं असताना ते कोणावरही आवर घालत नाहीत। मध्यंतरीच्या काळामध्ये अशाच काही 12 भानगडी झाल्या होत्या आणि त्या गोष्टीला कुठेही बंधन घालण्यात आलेलं नाही। कुठल्याही नेत्यांना अजिबात काहीही सांगितलं जात नाही की अशा प्रकारे चुकीच्या वक्तव्यांना काहीही खतपाणी घालू नका किंवा चुकीचे वक्तव्य करू नका असं कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाकडून सांगितलं जात नाही। म्हणून एकनाथ शिंदे फार अडचणीत येऊ शकतात अशी सगळी परिस्थिती आहे। या 2-4 नेत्यांमुळे एकनाथ शिंदेंचं नाव उरलं सुरलं गेलेलं आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही। एकनाथ शिंदे फक्त नावाला पक्षप्रमुख आहेत, बाकी सगळे हे त्यांचे मालक आहेत। ते कुठल्या शिंदेंना मानित नाहीत, ते कुठल्या पक्षप्रमुखाला मानत नाहीत, ते कुठल्या राज्याच्या अध्यक्षाला मानत नाहीत, काहीही मानत नाहीत। म्हणून एकनाथ शिंदे हे अधोगतीकडे जात आहेत आणि एक ना एक दिवस शिंदेंचं राजकारण संपेल असं सुद्धा जाणकार लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आटोक्यात डॅमेज कंट्रोल जर करायचं असेल तर एकनाथ शिंदेंनी थोडंसं पुढं येऊन या सगळ्या लोकांना शिकवण, आचारसंहिता एकनाथ शिंदेंनी दिली पाहिजे असं जे आहे ते राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंची नाव खरंच बुडणार आहे का? अशा लोकांमुळे एकनाथ शिंदेंची बदनामी होते का? अशा या सगळ्या गोष्टीमुळे एकनाथ शिंदेंनी काही शिकायला हवं का? त्यांनी लोकांना काही आदेशित करायला हवं का? काही सूचना द्याव्यात का? या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर जर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। धन्यवाद।